एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत महत्त्वाचे अपडेट. पांढऱ्या पेशींमुळे अशक्तपणा, डॉक्टर म्हणालेत. माहिती सरकारचा शपथविधी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असताना राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अजूनही सुधारलेली नाही. एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या मूळगावी गेले होते तेव्हा त्यांची तब्येत बिघडली होती. त्यानंतर ते मुंबईत परतले तरीही त्यांची तब्येत सुधारली नाही. सोमवारी रात्री भाजप नेते गिरीश महाजन त्यांना भेटायला आले तेव्हा देखील एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारेल आणि ते मुंबईत येऊन बैठकांना हजेरी लावतील अशी अपेक्षा होती. मात्र मंगळवारी सकाळी हाती आलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांची तब्येत अद्यापही ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे आणि एकनाथ शिंदे यांना गेल्या काही दिवसांपासून ताप येत आहे आणि त्यामुळे त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी करण्यात आली होती. मात्र या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आलेल्या आहेत. मात्र पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि सतत येत असणाऱ्या या तापामुळे अँटीबायोटिक औषधे सुरू आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सध्या अशक्तपणा जाणवत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. परंतु डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना तुर्तास आराम करण्याचा सल्ला दिला आहे. ज्युपिटर रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे मोजके नेते वगळता शिवसेनेच्या आमदारांना भेटलेले नाहीत. मात्र बुधवारी सकाळी महाडचे आमदार भरत गोगावले आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आज घरीच सगळ्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.